म्हणून अशासकीय ठराव आपण मागे घेतो आणि शासकीय ठराव ज्यासाठी आपण आपल्या भावना व्यक्त करतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न द्यावं. 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या मॅनिफेस्टोमध्ये होतं की आम्ही यासाठी प्रयत्न करू, कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या हालअपेष्टा सहन केल्या देशासाठी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, त्यांना सॅल्यूट केलं पाहिजे. माननीय मंत्री महोदय शासनाच्या वतीने मंत्रिमंडळाचा ठराव करतील. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. खरं तर सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज महत्त्वाचा टप्पा आहे अधिवेशनाचा, तो म्हणजे आज अर्थसंकल्प सादर होत आहे. आपल्यासोबत सध्या भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार सर आहेत. सरांनी काल विधानसभेत एक महत्त्वाचा विषय मांडला, तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळण्यासंदर्भात. मात्र तो ठराव तुम्ही लगेचच मागे घेतला. काय सांगाल सर, काय घडलं नेमकं काल? नाही, साधारणतः ठराव मागे घेण्याची पद्धत यासाठी असते की जेव्हा शासन सकारात्मक उत्तर देते आणि शासन सांगतं की अशासकीय ठराव मागे घ्या, आम्ही शासकीय ठराव आणतो. आपण अशासकीय ठराव मांडतोच यासाठी की शासनाने त्यांच्या वतीने ठराव मांडावा. आपल्या महाराष्ट्र विधानसभा नियमानुसार अशासकीय ठराव म्हणजे सरकारला शासकीय ठराव मांडण्यासाठी बाध्य करण्याचं ते आयुध आहे. आणि म्हणून अशासकीय ठराव आपण मागे घेतो आणि शासकीय ठराव ज्यासाठी आपण आपल्या भावना व्यक्त करतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न द्यावं. 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या मॅनिफेस्टोमध्ये होतं की आम्ही यासाठी प्रयत्न करू, कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या हालअपेष्टा सहन केल्या देशासाठी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, त्यांना सॅल्यूट केलं पाहिजे, नमन केलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे, अभिवादन केलं पाहिजे आणि या देशाचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना दिला पाहिजे. हा त्यामागचा भाव होता. महाराष्ट्राच्या साधारणतः सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या अगोदर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला आहे. स्वर्गीय इंदिरा गांधींनीही तेव्हा 20 पैशाची तिकीट काढली. त्यांनी स्वतःच्या उत्पन्नातून पैसे दिले आहे आणि स्वर्गीय इंदिरा गांधींनी गौरव केला आहे. आमचे नेते, युगपुरुष, प्रधानसेवक नरेंद्र मोदीजी हे तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे असीम परमभक्त आहे. आमचे आदरणीय, ज्यांना आम्ही चाणक्य म्हणतो, ते अमित भाई सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अगाढ त्यांच्या विचारावर श्रद्धा असणारे नेते. अनेक आमदारांनी तुम्हाला पाठिंबा सुद्धा दिला. आता पुढे काय असेल म्हणजे या संदर्भात? या संदर्भामध्ये आता या अधिवेशनात माननीय मंत्री महोदय शासनाच्या वतीने मंत्रिमंडळाचा ठराव करतील आणि शासनाच्या वतीने हा ठराव आम्ही केंद्र सरकारला पाठवू. याआधी महात्मा फुले यांचं सुद्धा नाव भारतरत्नासाठी पुढे आणलं होतं, मात्र ते देखील होऊ शकलं नाही. ते होऊ शकलं नाही असं म्हणता येत नाही. ते नाव, शेवटी भारतरत्न देण्याची एक प्रक्रिया, त्यामध्ये महाराष्ट्राचा आवाज तिथं पोचवण्यासाठी ही विधानसभा, या महाराष्ट्रामधलं एक प्रतिनिधित्व करणारी सभा आहे. आम्ही 13.5 कोटीचा आवाज म्हणजे विधानसभा. तो आवाज, ती इच्छा, ही आम्ही केंद्रापर्यंत पोचवण्यासाठी ठरावाच्या रूपाने या ठिकाणी ठराव मांडतो आणि मग तो ठराव प्रस्तुत होतो. आणि शासनाने जर सकारात्मक उत्तर दिलं की नाही, हा ठराव मागे या, आम्ही शासकीय ठराव आणतो, शेवटी आमचं उद्दिष्ट शासकीय ठरावाचं. पंतप्रधान याची मागणी पुढे राष्ट्रपतींकडे करतात आणि त्याच्यानंतर खरं तर मंजुरी मिळते. हां, म्हणजे देशाच्या कॅबिनेटमध्ये या संदर्भातली चर्चा होते आणि मग राष्ट्रपती महोदयांना ती मंत्रिमंडळाचा जो काही प्रस्ताव आहे तो माननीय महामहिम राष्ट्रपती महोदयांना सांगितला जातो.